नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काही अनुभव शेअर करूशी वाटतात मला तुमच्याबरोबर, जे की महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे आपल्या सत्तेमध्ये, भारतीय जनता पार्टी, त्याच्यानंतर शिंदे साहेबांची शिवसेना, त्याच्यानंतर अजितदादा गट यांची मिळून जी सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये, तेव्हापासून ते आतापर्यंत मित्रांनो मला काही गोष्टी निदर्शनास येत आहेत. कायद्याची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही, कुठेतरी ढील दिली गेलेली आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 11 तरी पण फटाके फोडतायत. कोणालाही कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही मित्रांनो. जे की साऊंड सिस्टम असायचे 10 वाजेपर्यंत वाजायचे कोणताही कार्यक्रम वगैरे असल्यावरती, त्याला सर्रासपणे 11-12 वाजेपर्यंत चालतात आणि त्याच्यासाठी पोलीस कोणताही बंदोबस्त करत नाही मित्रांनो, किंवा त्यांच्यावरती कोणताही अंकुश ठेवत नाही. अजून मला दिसत आहे मित्रांनो, हे सरकार आल्यापासून परप्रांतीयांचं आक्रमण फार वाढत चाललेलं आहे. ते लोक बेकायदेशीर पद्धतीने इकडे येतात, त्याच्यानंतर इकडे व्यवसाय करतात, टपऱ्या लावतात अनधिकृत, त्याच्यानंतर हातगाड्या लावतात. याच्यामुळे स्थानिक लोकांना फार त्रास होतो या गोष्टीचा. त्याच्यानंतर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्याच्यामुळे कायदेशीररित्या कोणत्याही गोष्टीचा वचक राहिलेला नाही मित्रांनो. 11 वाजलेत, फटाके फुटतायत. कोणीतरी पाहुणे, कोणीतरी सेलिब्रिटीज किंवा कोणीतरी काय म्हणतात आमदार वगैरे आले असतील. 11 वाजलेत मित्रांनो, फटाके फुटतायत. ध्वनी प्रदूषण. लोक रात्री येतात आपले कामधंदे करून आणि लोक आराम करत असतात आणि इकडे आता फटाके फुटतायत रात्रीच्या 11 वाजता मित्रांनो. काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावरती कंट्रोल आहे की नाही? कायद्याचं भान त्यांना आहे की नाही? कायद्याचं राज्य आहे, कायद्याचा काहीतरी धाक असला पाहिजे. लोकांनी चुकीच्या गोष्टी न करता संवैधानिक पद्धतीने सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजेत. नियमांचं उल्लंघन केलं गेलं नाही पाहिजे. या गोष्टी होताना दिसत नाही आहेत. अजूनही विषय भरपूर आहेत, टप्प्याटप्प्याने मी मांडत जाईन मित्रांनो. हे सरकार आल्यापासून कुठेतरी काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहेत. अतिक्रमणं वाढत चाललेली आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सरकार त्याला सपोर्ट करत आहे. एवन मी अशाही गोष्टी माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने अतिक्रमण केलेले आहे आणि त्याची जाऊन कोणी तक्रारी केलेली असेल, त्याच्यावरतीही कोणी अजून लक्ष दिलेलं नाही किंवा ती गांभीर्याने दखल घेतलेली नाही मित्रांनो. अशा गोष्टी सर्रास घडत चाललेल्या आहेत आणि परप्रांतीय लोकांचं फोफावत आहे. इकडच्या स्थानिक लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतोय. तर या सरकारला मी नम्र विनंती करतो की या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. वेळ हाताबाहेर जाऊन देऊ नका. जर वेळ हाताबाहेर गेली की इकडच्या स्थानिक लोकांना फार त्रास होणार आहे. त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला वोट केलंय, तिकडे बसवलेलं आहे. तर तुम्ही वेळीच जागे व्हा आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.